वर्णगंध गुणोपेतं येतं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गंध संभार युक्तेन धूपेन सुगंधिना सुगंधिना गंधेन पूजयामि तथागत। विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अर्हत सम्यक संबुद्ध, या सम्यक संबुद्धाने सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला, सरळ मार्गी निब्बान गामी, निब्बान अशा महान परम सुखाकडे घेऊन जाणारा, आदी मध्य व अंतिमही असा विश्व कल्याणकारी असणारा हा सद्धम्म, या सद्धम्माचा अविरतपणे अथकपणे न थकता प्रचार आणि प्रसार करणारा, तथागतांचा पुण्यक्षेत्र असलेला, पुण्याची खेती करणारा भगवंताचा आर्य सावक भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9 या त्रिरत्नातील 24ही गुणांचे स्मरण करून देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, रक्ताचा एकही थेंब न सांडू देता अशी रक्तविहीन महान अशी धम्मक्रांती, ज्या धम्मक्रांतीमुळे आमच्या जगण्याला आणि आमच्या मरण्याला सुद्धा एक अर्थ प्राप्त झाला, असं अर्थपूर्ण जगणं आणि असं अर्थपूर्ण मरणं ज्या महामानवामुळे आम्हाला प्राप्त झालं, ज्या महामानवाने खऱ्या अर्थाने बुद्धाची ओळख करून दिली, ज्या महामानवाने बुद्ध दावला, ते बोधिसत्व, ज्या महामानवामुळे आमचं अख्खं जगच बदलून गेलं, असा हा जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका, या ठिकाणी आमचे भिक्खू संघ, भिक्खू संघांच्याही शीलगुणांना वंदन, त्यांना मंगलाची कामना करतो। नोबेल ट्रूथ यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक यांनाही मी मंगलाची कामना करतो। आज दिनविशेष म्हणून पौर्णिमा, या पौर्णिमेचं एक वैशिष्ट्य महत्व बौद्ध धम्मामध्ये आणि बौद्ध राष्ट्रांमध्ये या पौर्णिमेचं एक विशेष महत्व आहे। 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा हेच खरे बौद्धांचे खरे सण उत्सव आहे। या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेच्या व्यतिरिक्त आपले कुठलेही सण उत्सव नाही, आणि म्हणून या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा बुद्धाच्या जीवनाशी, बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या जीवनाशी निगडीत आहे। आणि या 12 पौर्णिमेचे एक विशेष महत्व आहे। या 12 पौर्णिमेचं स्मरण करणं, त्या पौर्णिमेच्या प्रत्येक दिवसाला त्या पौर्णिमेला त्याचं स्मरण करणं म्हणजे खऱ्या अर्थानं तो इतिहास जाणून घेतल्यासारखा आहे। आणि म्हणून संपूर्ण बौद्ध राष्ट्रांमध्ये, जापान असेल, मलेशिया असेल, मंगोलिया असेल, कंबोडिया असेल, इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, श्रीलंका असेल, या जगाच्या पाठीवर जी काही बुद्धिस्ट कंट्री आहे, या बौद्ध राष्ट्रांमध्ये 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला सरकारी सुट्टी असते। पण भारत देशाचं एक उदासीनता म्हणा की ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, ज्या सिद्धार्थ गौतमाला सम्यक संबोधी प्राप्ती झाली, ज्या भारता जम्बूद्वीपामध्ये 45 वर्षापासून 45 वर्ष तथागत बुद्धांनी सद्धम्माचा प्रचार केला, याच भारत देशामध्ये मात्र
पौर्णिमेला सुटी नसते आणि म्हणून बौद्ध राष्ट्रामध्ये ती परंपरा आजही चालू आहे. दुसरी गोष्ट, पौर्णिमेच्या संदर्भाने मी सांगत असताना जी माघ पौर्णिमा आहे, या फरवरी महिन्यामधली आज 1 तारीख ही माघ पौर्णिमा म्हणून, या माघ पौर्णिमेचं सुद्धा एक महत्व आहे. आणि आपल्या भारतामध्ये ज्या धम्मक्रांतीच्या नंतर आपण जो परिवर्तन किंवा बदल करायला पाहिजे नव्हता, पौर्णिमेच्या दिवसाला आपल्या घरचे कुठलेच मंगल कार्य काढू नये. आपल्या घरचं मंगल परिणय म्हणजे आपल्या घरचा लग्न समारंभ असेल, आपल्या घराचा गृहप्रवेश असेल, वाढदिवस असेल किंवा कुठल्या छोटे मोठे कार्यक्रम असेल, तर आपले जे काही घरचे मंगल कार्य आहे, धार्मिक कार्य म्हणा किंवा घरगुती कार्य म्हणा, ते कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी त्या कार्यक्रमाचं आयोजन करू नये. बौद्ध राष्ट्रामध्ये पौर्णिमेच्या दिवसाला कुठलेही घरगुती कार्यक्रम नसतात, कारण त्या दिवसाला त्या बौद्ध राष्ट्रातील उपासक उपासिका बुद्ध विहारामध्ये असतात, धम्मश्रवण करतात, चिंतनात मननात ध्यान साधनेमध्ये आणि अठ्ठशील उपवसत वारित शिलाचं पालन करून दिवसभर ती पौर्णिमेचा दिवस म्हणजे तो 8 शिलामध्ये ग्रहण करून ते करत असतात. म्हणून अनेक उपासक उपासिकांना सवय आहे की आमच्या घरचा कार्यक्रम आहे भंतेजी, तो प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी घेतला पाहिजे. नाही, पौर्णिमा ही बुद्धविहारासाठी असली पाहिजे, त्या पौर्णिमेचं महत्व कमी होऊन जाते. म्हणून आपल्या घरचे कुठलेच मांगलिक कार्य असो ते पौर्णिमेच्या दिवशी घेऊ नये. मी असं का सांगत आहोत तुम्हाला, कारण बौद्ध राष्ट्रांमध्ये ती परंपरा जतन केलेली आहे, पण भारतामध्ये मात्र पौर्णिमेचं महत्व आपण विसरत चाललेलो आहोत आणि इतर ब्राह्मणी सणाचं आपण महत्व करत आहोत. म्हणून बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाचा आहे. आज मी पौर्णिमेचं महत्व म्हणून माघ पौर्णिमा हे मी सांगणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आग्र्याला एक सुंदर पौर्णिमेच्या निमित्तानं 23 जून 1956 ला बाबासाहेब दिल्लीच्या भाषणामध्ये असं म्हणतात, पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात पूर्ण चंद्राच्या शीतलतेने माणसाला आपल्या कार्यांचे सिंहावलोकन शांततापूर्वक आणि गांभीर्यानं करण्याची संधी मिळते. हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय, बाबासाहेबांच्या शब्दामध्ये. तर या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा बौद्धांचे खरे सण उत्सव आहे आणि त्या दिवशी आपल्याला सर्वांना माहित आहे की महिन्यातून 4दा उपवसत अर्य अठ्ठशील उपवसत वारितशील जे तथागत भगवान बुद्धांनी श्रावस्तीच्या विशाखा माताच्या पूर्वाराम विहारामध्ये तथागत बुद्धांनी ते सांगितले होते उपवसताचे प्रकार. तर सर्वश्रेष्ठ उपवसत कोणता आहे? 8 शील ग्रहण करणं. 8 शील ग्रहण करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने उपवसत आहे. बौद्ध धम्मामध्ये उपवास नावाचा शब्द नाही, मी वारंवार सांगत असतो आणि सांगतही राहणार. उपवास हा शब्द बौद्ध साहित्यामध्ये कुठेच सापडणार नाही तुम्हाला. उपवास हा शब्द आहेच नाही, समजलं का? पण तुम्ही काय म्हणता, मी अष्टमीचा उपवास धरला, अष्टमीचा उपवास सोडला, पौर्णिमेचा उपवास धरला आणि पौर्णिमेचा उपवास सोडला. मग धरला आणि सोडला, उपवास नावाचा शब्दच नाही, समजलं का? उपवास नाही आहे. उपवास म्हणजे इतरही धर्मामध्ये उपवास करतात, ते अन्न पाण्याचा त्याग करत असतात, पण दिवसभर फराळाचं खात असतात. त्यांच्यामध्ये उपवास राहू शकतो, आपल्या याच्यामध्ये उपवास नाही आहे, आपल्या याच्यामध्ये उपवसत आहे. आता मला सांगा, हिंदू संप्रदायामध्ये स्त्रिया वगैरे करतात ना, उपवास करतात ना, पण ते फराळाचे पदार्थ काय करतात? ग्रहण करतात. आता मला सांगा, हिंदू स्त्रिया असेल किंवा हिंदू पुरुष असेल किंवा स्त्री असेल, त्यांच्यामध्ये जे काही उपवास असेल तर त्या उपवासाला त्यांना 8 शील आहे का? 8 शील देते का कुठला तरी भिक्खू? किंवा 8 शिलाचं कुठेतरी ते जाऊन ग्रहण करते? आहेच नाही त्यांच्यामध्ये. पंचशील नाही, 8 शील नाही, काहीच नाही, समजलं का? केवळ ते अन्न वर्ज्य करत असतात. पण बौद्ध धम्मामध्ये उपवसत आहे, समजलं का? त्याला शब्द लांबलचक आहे, अर्य अठ्ठशील उपवसत वारितशील, एवढं लांबलचक शब्द आहे. परंतु आपण सरळ सरळ उपवसत हा शब्द ग्रहण केला पाहिजे. आपण दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये पंचशील ग्रहण करत असतो, पण महिन्यातून बुद्ध म्हणते 4 वेळा करून पहा. 2 अष्टमी, 1 अमावस्या आणि 1 पौर्णिमा, महिन्यातून कितीदा? समजलं का तुम्हाला? हे कशा प्रमाणे, म्हणजे नेहमीच्या गृहस्थ जीवनामध्ये पंचशिलाचं पालन करणं. जसं तुम्ही रोज एक भाजी खाता आहे का नाही, पण म्हणजे आता हे 5 शिलाच्या व्यतिरिक्त किती शील दिले जाते? 8 शील. अठ्ठशील म्हणजे काय? 8 शिलाचं ग्रहण करणं असतं ना त्या दिवशी. तर नेहमी तुम्ही काय एकच भाजी खाता का? तर बुद्ध म्हणते महिन्यातून 4दा हे 8 शील घेत चला.
आहे का नाही? तर या 8 शिलाचं पालन करणं म्हणजेच खऱ्या अर्थानं पौर्णिमेचं महत्व आहे. आपण 8 शिलाचं पालन केलं पाहिजे. आणि आपल्या घरचे कुठलेच कार्यक्रम, लग्नविधी सोहळा असो का काही असो, कुठलाही कार्यक्रम असो, आपल्या घरी पौर्णिमेच्या दिवसाला तो कार्यक्रम घेऊ नये. हा, आपण घेऊ शकतो तो कार्यक्रम, पण त्याचं स्वरूप कसं करायचं? धम्म परिषदेसारखं करायचं. म्हणजे घरगुती जरी कार्यक्रम असेल तर त्या दिशेला त्याला धम्म स्वरूप आणायचं, त्या ठिकाणी भिक्खूंना आमंत्रित करून त्याचं मोठं आयोजन झालं पाहिजे. आणि आपला मेन उद्देश असला पाहिजे आपल्या घरच्या कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करत असताना धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, हा आपला मेन उद्देश असला पाहिजे. तर आज आपण ही 1 फेब्रुवारी तारीख, आणि या 1 फेब्रुवारीला संत रविदास यांचा सुद्धा जयंती दिवस आहे. आजच्याच दिवसाला गाडगेबाबांनी सुद्धा परिव्राजक बनले होते, त्यांनी गृहत्याग केला होता. अशी 1 फेब्रुवारी ही तारीख आहे. ही माघ पौर्णिमा, ही माघ पौर्णिमा बौद्ध धम्मामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये या माघ पौर्णिमेचं सुद्धा एक महत्व आहे. माघ पौर्णिमेच्या संदर्भानं सांगत असताना या प्राचीन जम्बूद्वीप भारतामध्ये माघ राजवंश सुद्धा होऊन गेलेला आहे. माघ राजवंश हा एक नागवंश होता. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या प्राचीन दक्षिण कोसल म्हणून हा प्रांत ओळखला जाता. तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या ठिकाणी रिवागड, डमरूगड आणि इकडे बांधवगड जे एमपी मध्ये आहे त्या ठिकाणी माघ नागराजांचे सिक्के सापडलेले आहे. म्हणजे माघ केवळ पौर्णिमाच नाही, तर माघ हा एक बुद्धिस्ट नागवंश सुद्धा आहे. त्यांचे सिक्के छत्तीसगड आणि एमपी मध्ये सापडलेले आहेत. तुम्हाला ते माहितीसाठी म्हणून मी सांगत आहोत. तर या माघ पौर्णिमेचं प्रथम महत्व मी या ठिकाणी सांगत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की तथागत भगवान बुद्धांनी माघ पौर्णिमेला वैशालीला 3 महिन्याच्या नंतर मी महापरिनिर्वाण करणार आहो. म्हणजे सरळ सरळ तथागत बुद्धांनी वैशालीला काय केलं? महापरिनिर्वाणाची घोषणा केली. म्हणजे माघ पौर्णिमेचं पहिलं महत्व कोणतं? 3 महिन्यांनी मी महापरिनिर्वाणाला प्राप्त होणार आहे. ही तथागत भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाण घोषणा जे केली तो दिवस म्हणजे माघ पौर्णिमेचा होय. दुसरं महत्व आहे माघ पौर्णिमेचं, तथागत बुद्धांचे 82,000 सुत्त आणि 2,000 इतर भिक्खूंची सुत्त, एकूण 84,000 सुत्त किंवा स्कंद कंठस्थ करणारा, पाठ करणारा, आपल्या मेमोरीमध्ये तो कंठस्थ करणारा कोण होता? आनंद होता. म्हणून आनंदाला सुत्तधर म्हणतात. जसं बौद्ध संगायनामध्ये विनयामध्ये पारंगत असल्यामुळे विनयधर उपाली, विनयामध्ये भिक्खुनींमध्ये पारंगत असल्यामुळे विनयधरा पटाचारा असं म्हटलं जातं. किंवा मग खेमाला प्रज्ञा, महाप्रज्ञावती खेमा म्हटलं जातं. तर बौद्ध साहित्यामध्ये 84,000 सुत्त आपल्या डोक्यामध्ये, म्हणजे 2,000 कोणाचे होते? इतर भिक्खूंचे, आणि 82,000 तथागत भगवान बुद्धाचे. 84,000 जे सुत्त आहे, स्कंद आहे, ते आनंद उपस्थायक भंतेजीच्या मेमोरीमध्ये पाठ होते. बघा 84,000. त्या काळामध्ये काही लिखाण होतं का? अजिबात नाही. मुखोद्गत केल्या जात होते, कंठस्थ केल्या जात होते. 84,000 सुत्त पाठ करणारा कोण होता? आनंद होता. तुम्ही कमाल करा, अल्बर्ट आईन्स्टाईन फिका आहे त्याच्यासमोर, एवढं स्मरणामध्ये राहू शकत. आपल्याला कमालही वाटत असेल असं होऊ शकत नाही, पण होऊ शकतं. आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहिलं तर तथागत भगवान बुद्धांचा महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक, ज्याला बुद्धाचे 160 सुत्त पाठ होते, बुद्धाला त्याने म्हणून दाखवले होते. म्हणजे 160 सुत्त कोण पाठ करू शकते? सुदत्त अनाथ पिंडक उपासक पाठ करू शकतो. तर आनंद काय आहे, है की नाही? तर आनंदाला एकूण 84,000 सुत्त पाठ होते. काही लोकांना कधी प्रश्न पडते की भगवान बुद्धांचा धम्म सुरक्षित कसा राहिला बा एवढ्या वर्षापासून? तर त्याला सगळ्यात महत्वाचं कारण कोण आहे? आनंद भंतेजी. इतरही आहे, पण आनंदाचे एक वेगळं महत्व आहे. तर आनंद जो उपस्थायक होता, तथागत बुद्धाची आनंदानं 25 वर्ष सेवा केली. मॅनेजर होता, उपस्थापक होता. कोणाचा? तथागत बुद्धांचा. तर 25 वर्ष सेवा केली. दुसरी गोष्ट, आनंदाचं या माघ पौर्णिमेला परिनिर्वाण झालं, आणि ते कुठे झालं? वैशालीलाच झालं. गंडकी नदीच्या पात्रामध्ये त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. तर एक गोष्ट लक्षात घ्या, आनंदाचं महापरिनिर्वाण ज्या पौर्णिमेला झालं ती पौर्णिमा म्हणजे आजचीच माघ पौर्णिमा होय. राहील लक्षात. दुसरं महत्व कोणतं? आनंदाचे महापरिनिर्वाण माघ पौर्णिमेला. मी जाता जाता म्हणून एक गोष्ट आणखी, ते मी तुम्हाला याच्यात ते ऍड केलेली नाही.
की तथागत बुद्धांनी या वैशालीला ज्यावेळी महापरिनिर्वाणाची घोषणा केली त्यावेळी तथागत बुद्धांनी त्या वैशालीच्या लिच्छवी लोकांना आपलं भिक्षा पात्र दान केलं. इथून मी 3 महिन्याच्या नंतर महापरिनिर्वाणाला जाणार आहे असं जेव्हा तथागत बुद्धांनी त्या लिच्छवी वज्जीच्या लोकांना म्हटलं, लक्षात घ्या, कारण वज्जी हे महाजन पद होतं बुद्धाच्या काळामध्ये आणि वज्जी महाजन पदाची राजधानी होती वैशाली. लक्षात ठेवायचं, वज्जी वैशाली लोक कन्फ्युज होत असतात, वज्जी लिच्छवी काय. तर वज्जी हे महाजन पद होतं आणि वज्जीची राजधानी कोणती होती? वैशाली होती आणि त्याच्यामध्ये 8 कुळ होते. त्या 8 कुळांमध्ये लिच्छवी हे कुळ सर्वश्रेष्ठ कुळ होतं आणि म्हणून भगवान बुद्धांनी बुद्धानीस धम्मामध्ये म्हटलंय हे एकदा म्हणजे आहे बुद्धानीस धम्मामध्ये की भिक्खूंनो तुम्हाला जर देवता लोक बघायचे असेल तर ते बघा, लिच्छवी वज्जी लोक हे कसे आहे? देवता समान आहे. समजलं तुम्हाला? देवता समान म्हणजे याच पृथ्वी तलावर ते देवता समान आहे असे भगवान बुद्धांनी स्तुती केली. कारण वज्जी लोक कसे होते? सदाचारी होते. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तिसरं महत्व आहे या माघ पौर्णिमेचं, चैत्य स्तूपांचा शोध सुद्धा या माघ पौर्णिमेलाच लावण्यात आलेला आहे. आणखी माघ पौर्णिमेचं महत्व म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे या जगातील पहिली भिक्खुनी कोण आहे? या जगातील पहिली भिक्खुनी महाप्रजापती गौतमी. या जगातील पहिली महिला भिक्खुनी शिक्षिका कोण आहे? महाप्रजापती गौतमी. सावित्रीबाई फुले आधुनिक आहे पण या जगातली पहिली महिला भिक्खुनी शिक्षिकाच, मुख्याध्यापिका म्हटलं तरी चालते कारण मोठी भिक्खुनी होती ते. समजलं? या जगातली पहिली महिला भिक्खुनी कोण होती? महाप्रजापती गौतमी. आणि या भारतातून विदेशामध्ये धम्म प्रचाराला जाणारी पहिली भिक्खुनी कोण होती? संघमित्रा, श्रीलंकेला. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, भारतीय नारी जगाच्या पाठीवर समजलं जाणारी कोण होती? संघमित्रा. तर या जगातील पहिली भिक्खुनी कोण म्हटलं? महाप्रजापती गौतमी. तर या महाप्रजापती गौतमी जी बुद्धाची सावत्र आई आहे, महामाया गेल्याच्या नंतर तिनं रक्ताचं दूध करून सिद्धार्थ गौतमाला मोठं केलं होतं. असं म्हटलं जातं की महाप्रजापती गौतमीनं आपलं नंद नावाचं बाळ दाईकडे दूध पाजण्यासाठी आणि पालन पोषण करण्यासाठी ठेवलं. म्हणजे स्वतःचं बाळ दाईकडे दिलं, दाईकडे म्हणजे दासीकडे दिलं संगोपनासाठी. आणि आपल्या बहिणीचा मुलगा कोण? सिद्धार्थ गौतम, त्याला दूध पाजलं, आईचं प्रेम दिलं. तर अशी ती महाप्रजापती गौतमीचा जन्मदिवस सुद्धा माघ पौर्णिमेला. आणि असं आहे की या महाप्रजापती गौतमीचा माघ पौर्णिमेलाच परिनिर्वाण सुद्धा झालेलं होतं. तर ही महाप्रजापती गौतमीचा जो जन्म आणि परिनिर्वाणाचा दिवस म्हणून सुद्धा माघ पौर्णिमेला विशेष महत्व आहे. समजलं तुम्हाला हे शॉर्टकट मध्ये पौर्णिमा माघ पौर्णिमेचं. आता आपण वळूया भगवान बुद्धांचं जे वैशालीला तथागत भगवान बुद्धांनी आपल्या आयुष्यातला 5वा वर्षावास आणि अंतिम वर्षावास कुठे केला? वैशालीलाच केला. आणि तुम्हाला तर मी सांगितलंय सर्वात जास्त भगवंताचे वर्षावास कुठे झाले? श्रावस्तीला 25 वर्षावास, पण 2 वर्षावास वैशालीला झाले, 5वा आणि शेवटचा. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वैशालीचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. बुद्धाच्या काळामध्ये जम्बूद्वीप, भारताचं नाव काय होतं? जम्बूद्वीप. या जम्बूद्वीपातली 4 मोठी मोठी नगरं होती आणि दाट लोकसंख्येचे ठिकाणं, प्रचंड व्यापारी मार्ग होते आणि प्रचंड दाट संख्येचे ठिकाण होते. लोकसंख्येचे 4 शहर प्रमुख होते. एक होतं श्रावस्ती, दुसरं होतं राजगृह, तिसरं होतं कौशांबी आणि चौथं होतं वैशाली. पण वैशालीचं महत्व एवढं होतं की वैशाली हे या जगातील पहिलं गणतंत्र राज्य होय. समजलं का? आपण म्हणतो का प्रजातंत्र, प्रजासत्ताक, गणतंत्र. जगातील पहिलं गणतंत्र कोणतं आहे? गणतंत्र. भारतात गणव्यवस्था होती पण सर्वात शक्तिशाली गणतंत्र, या जगातलं पहिलं गणतंत्र जर कोणतं असेल तर ते होतं वैशाली. लक्षात घ्या, वैशाली होतं. आणि हे वैशाली बद्दल गणतंत्र इतकं मजबूत होतं की वैशालीला कोणीही जिंकू शकत नव्हतं. कारण वैशालीच्या संघाची जी गोष्ट आहे ती वत्सकार सूत्रामध्ये मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलेच आहे. वैशालीला कोणीही जिंकू शकत नव्हतं, एवढी वैशालीची महिमा होती. आता वैशाली त्याला पालीमध्ये वेसाली म्हणतात. काय म्हणतात पालीमध्ये? वेसाली. वैशाली हे नाव याच्यावरूनच पडलं कारण ती वैभवशाली नगरी होती. समजलं? ख्याती पावली आहे गाण्यामध्ये. ख्याती म्हणजे काय? प्रसिद्ध.
ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली, त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी आम्रपाली. आपण हे ऐकतो गाण्यामध्ये. तर वैशाली हे इतकं महत्वाचं होतं. आणि वैशाली मधलं जे वज्जी जे महाजनपद आहे त्याच्यामधला लिच्छवी कुळ हे अत्यंत महत्वाचं होतं. आणि जगातील सर्वात शक्तिशाली गणतंत्र म्हणून वैशालीची प्रसिद्ध होती. काही काही लोकांना प्रश्न पडतात, काही काही लोक टीका करतात की सम्राट अशोकाच्या आधीचे काहीही अवशेष जमिनीमध्ये सापडत नाही बुद्ध काळातले. पण ही गोष्ट साफ खोटी आहे. सम्राट अशोकाच्या पूर्वीचेही अवशेष जम्बूद्वीपामध्ये सापडलेले आहेत. त्याचा पुरावा आत्ताच आलेला आहे. समजलं? 125 वर्षापूर्वी थायलंड देशातून भगवान बुद्धांच्या पीपर हवा म्हणजे आजचं कपिल वस्तू गणवरिया कपिल वस्तू हा एकच प्रदेश आहे ते. समजलं तुम्हाला? तर या पीपर हवा म्हणजे कपिल वस्तूच्या 125 वर्षापूर्वीच्या तथागत बुद्धांच्या शाक्य कुळातीलच लोकांनी त्या अस्थिचं संरक्षण केलं होतं. त्या अशोकाच्या काळातल्या नाही आहे. ज्या दिल्लीला आता सध्या आलेल्या आहे ना त्या पीपर हवाच्या ज्या वस्तू आहे म्हणजे सम्राट अशोकाच्या पूर्वीचे त्याच्यावर शिक्के सापडलेले आहे. पा कमाल म्हणजे एकमेव असं ठिकाण आहे. पीपर हवा एकमेव असं ठिकाण आहे. तिथं सोन्याचं काय सापडलेलं आहे. सोन्याचा ते पेटी सापडली. त्या पेटीमध्ये आता जे अस्थि आले ना दिल्लीला ते मोदीचं वगैरे चालू आहे ना सध्याला. तर या अस्थिमध्ये स्वस्तिक काढलेलं आहे सोन्याचं स्वस्तिक. दुसरी गोष्ट ओम विहारे कपिल वस्तू भिक्खू संघस दान असं लिहिलेलं आहे. आणखी काय लिहिलेलं आहे. ह्या ज्या अस्थी आहे त्याच्यावर लिहिलं आहे पाल म्हणजे सम्राट अशोकाच्या पूर्वीच्या पालीचं त्याच्यावर इन्स्क्रिप्शन आहे. काय लिहिलेलं आहे. ह्या अस्थी सुकिती सिद्धार्थ गौतमाच्या आहे असं लिहिलं आहे. सुकिती बुद्धाचं नाव सुकिती म्हणजे सुकीर्ती. समज तुम्हाला सुकिती सलिल धातून असं लिहिलंय. भगीनकन असं अशा पद्धतीचं ते त्या पाली म्हणजे मौर्यांच्या पूर्वीची सभ्यता भारतामध्ये होती. म्हणजे काही लोक टीका करतात ना सम्राट अशोकाच्या नंतरच हे सगळे 84,000 सम्राट अशोकाच्या आधीचं काही आहे का बुद्धाचं असं आहे ना लोक करतात ना. तर आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ते एक ठिकाण आहे. पहा आपला महाराष्ट्र किती महत्वाचा आहे की म्हणजे बुद्धाच्या पूर्वीचे काही स्तूप किंवा त्याचे अवशेष म्हणजे बुद्ध पूर्वी तर आहे भारतामध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्येच एक आहे ठिकाण पवनी. तिथं बुद्धाच्या समकाळातले स्तूप सापडले. पवनी आपल्या अमरावती जिल्ह्यामधलं कौंडिन्यपूर पहा. कर्नाटक मध्ये एक ठिकाण आहे. आणि जगातील आणखी एक ठिकाण जे मी आता तुम्हाला सांगत आहोत ते म्हणजे वैशाली. त्याला हल्लूर सभ्यता म्हणतात. म्हणजे बुद्धाच्या पूर्वी सुद्धा तिथं स्तूप होते. ते तर सोडा तुम्ही याच्यामध्येच पाहिलं तुम्हाला माहित पडेल वस्सकार सुत्तामध्ये की भगवान बुद्धानं सांगितलं की जे लोक आधीचे जे पूर्वज होऊन गेले त्यांच्या चैत्यांचं काय करतात ते आठवण करतात त्याचं पूजन करतात तर त्या वज्जीचा कधीही पराभव होऊ शकत नाही. हे वज्जी पुस्तकामध्ये आलेलं आहे. तर मी तुम्हाला गोष्टी कशा सांगत आहो वैशालीचं वैभव सांगत आहो. तथागत भगवान बुद्धांनी जेव्हा गृहत्याग केला होता ते कपिल वस्तून कुठे गेले होते. मग राजगृहावरून कुठे गेले होते लक्षात घ्या. राजगृहावरून सिद्धार्थ गौतम आलार कालामकडे गेले होते. कोणाकडं. आणि हे आलार कालाम वैशालीलाच राहत होते. म्हणजे भगवान बुद्धांच्या अनेकदा भेटी वैशालीला झालेल्या आहे. आणि भगवान बुद्धांचे 2 वर्षावास कुठे झालेले आहे वैशालीला झालेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. अत्यंत आपण दैनंदिन जीवनामध्ये तथागत म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण रोजच्या पूजा वंदनेमध्ये एक सूत्र म्हणत असतो. ते सूत्र म्हणजे रतन सुत्त. कोणतं सुत्त रतनसुत्त. हे जे रतनसुत्त आहे तथागत बुद्धांचं हे रतनसुत्त तथागत बुद्धांनी या रतनसुत्ताचा उपदेश ज्या ठिकाणी केला अत्यंत महत्वाचं सुत्त म्हणजे रतनसुत्त. या रतनसुत्ताचा पाठ सुद्धा तथागत बुद्धांनी त्यावेळी दुष्काळ पडला होता वैशालीला. तर या रतनसुत्ताचं उपदेश तथागत भगवान बुद्धांनी ज्या ठिकाणी केला अशा महान सुत्ताचा ते ठिकाण म्हणजे वैशाली होय. तथागत भगवान बुद्धांचा जो उपासक होता अग्निवेश सच्चक. आपल्या जयमंगल अट्टगाथामध्ये सच्च विहाय मती सच्चक वादकेतू वाद घालण्यासाठी आला होता. मोठा उर्मट होता रागीट होता. हा सच्चक माहितीये का निघंटनाथ पुत्ताचा जैन अनुयायी होता सच्चक. हा सच्चक सुद्धा नंतर भिक्खू बनतो. तर हा सच्चक नावाचा भिक्खू सुद्धा त्याचं ठिकाण होतं वैशालीच होतं. त्याला अग्निवेश सच्चक म्हणायचे. दुसरा आहे सिंह सेनापती हाही जैन अनुयायी होता. तोही बुद्धाचा उपासक बनला होता. हाही वैशालीचा होता. दुसरा महाली लिच्छवी हा सुद्धा
वैशालीचाच होता. तर भगवान बुद्धांनी रतन सुत्त असेल, विमल कीर्ती सुत्त असेल, सिंह सेनापती सुत्त असेल, सच्चक सुत्त असेल, या सुत्तांचा उपदेश ज्या ठिकाणी केला ते ठिकाण म्हणजे वैशाली नगरी होय. आणखी एक वैभव म्हणजे सांगायचं म्हणजे या वैशाली नगरीलाच जे जैनांचे 24वे तीर्थंकर आहे, कोण आहे? बुद्धाने तर त्याला निगंठनात पुट्ट म्हटलेला आहे बुद्धाच्या काळामध्ये समकालीन. वर्धमान महावीराचा जन्म सुद्धा वैशालीलाच झाला असं त्यांचं म्हणणं आहे. पण वैशालीला कुठल्याही जमिनीखाली पुरातत्वाखाली काही अवशेष सापडलेले नाही. जसे बुद्धाच्या वडिलांचे शुद्धोधन राजाचा राजवाडा कपिलवस्तूला सापडला, तर वैशालीला जर जन्म झाला असता वर्धमान महावीराचा, तर मग त्याच्या वडिलाचं नाव काय होतं? वर्धमान महावीराच्या वडिलाचं नाव सिद्धार्थच होतं, आईचं नाव त्रिशिला देवी होतं, लक्षात ठेवा. मग जसा शुद्धोधन राजाचा राजवाडा सापडला कुठे? कपिलवस्तूला. आता सापडला का नाही ते विटा वगैरे. मग सिद्धार्थ राजा जो वर्धमान महावीराचे वडील होते त्याचा राजवाडा काहीतरी सापडायला लागत होता तिथं, घराचं अवशेष वगैरे, पण तसे काही अवशेष सापडलेले नाही. पण वर्धमान महावीर हे ऐतिहासिक पुरुष आहे, समकालीन आहे, हे नाकारता येत नाही. वैशालीला जन्म झाला आणि पावा नगरीला त्यांचा मृत्यू झाला, पावापूरला. तुम्हाला माहित आहे भगवान बुद्धांचं शेवटचं भोजन पुढचं आहे चुंदलवाराचं, म्हणजे सारखं आहे हे वालं, कारण ते समकालीन होते. बुद्धाच्या काळामध्ये वैशालीचं आणखी एक महत्व म्हणजे भिक्खू संघाची स्थापना कुठे झाली? सारनाथ वारणशिला. कुठे झाली? सारनाथ वारणशिला. आणि कोणती पौर्णिमा आहे ती? आखाडी पौर्णिमा. भिक्खू संघाची स्थापना तिथे झाली. पण भिक्खुनी संघाची स्थापना कुठे झाली? वैशालीला झाली, महावनातील कुटागार शाळामध्ये. कपिल वस्तू पासून तर वैशाली पर्यंत महाप्रजापती गौतमी, यशोधरा, सुंदरी आणि त्या 500 स्त्रिया पायी चालत आल्या होत्या. आपण कुठे ऐकले हे? बुद्ध अँड इज धम्मामध्ये. दुसरी गोष्ट, त्यांचे पाय सुजले होते, समजलं का? काही कारणास्तव तथागत बुद्ध त्यांना ते चिवर देण्यासाठी, म्हणजे त्यावेळीच्या भौगोलिक परिस्थितीनुसार, पण तथागत भगवान बुद्धाने मात्र स्त्रियांना आपल्या भिक्खू संघामध्ये सम्मिलित करून घेतलं. तर या जगातील म्हणजे भिक्खुनी संघाची स्थापना कुठे झाली? भिक्खुनी संघाची स्थापना कुठे झाली? मी काय सांगितलं? वैशाली या ठिकाणीच भिक्खुनी संघाची स्थापना झाली. महिला भिक्खुनी बनायला लागल्या. दुसरी गोष्ट, जगातील म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, 25 डिसेंबर 1954 देहू रोडच्या भाषणामध्ये असं म्हणतात बाबासाहेब, त्या माणसाला काय शिंग फुटले का आता? म्हणजे 25 डिसेंबर 1954 बाबासाहेब काय म्हणतात? 25 डिसेंबरला असं म्हणतात बाबासाहेब देहू रोडला, की या जगामधील पहिल्यांदा विद्यालय जर कोण निर्माण केले असेल तर बौद्ध भिक्खूंनी. समजलं? जगातील म्हणजे कोणत्याच धर्माचे नाही, कोणत्याच पंथाचे नाही, संप्रदायाचे नाही, जगामध्ये सर्वात पहिल्यांदा बौद्ध विद्यापीठ तयार करणारे होते बौद्ध भिक्खूच होते. मग एक गोष्ट लक्षात घ्यायची की बुद्धाच्या काळामध्ये भिक्खू संघाची विद्यापीठ वेगळी होती आणि भिक्खुनी संघ वेगळा राहत होता. तर जगातील पहिलं बौद्ध भिक्खुनीचं महिला विद्यापीठ जर कोणतं असेल, पहा लक्षात घ्या. आता आपण म्हणतो महिला विद्यापीठ वेगळं असते आधुनिक काळामध्ये, पण बुद्धाच्या वेळी जगातील पहिलं महिला भिक्खुनी विद्यापीठ जर कोणतं असेल, कुठे निर्माण झालं असेल पहिलं बौद्ध भिक्खुनी विद्यापीठ, तर ते म्हणजे महावनातील कुटागारशालातील वैशाली या ठिकाणी. तुम्ही तिथं गेलेत, तुम्हाला कोल्हा स्तंभ दिसते 30 फुटाचा, तर त्या ठिकाणीच भिक्खुनी संघ राहत होता. समजलं तुम्हाला? तर भिक्खुनी संघाचा गडच होता. बिहारमध्ये बुद्धाच्या काळामध्ये 2 विद्यापीठ होते, भिक्खुनीच राहत होत्या तिथं. एक म्हणजे बिहार मधलं लखीसराय, लाल पहाडी, हे 2 ठिकाण. महाराष्ट्रामध्ये सुद्धा बौद्ध भिक्खुनींचं सेंटर होतं, प्रमुख सेंटर. बौद्ध भिक्खुनीचं विद्यापीठ होतं जुन्नर शिवनेरीला. शिवपालनिका नावाची बौद्ध भिक्खुनी तिथं राहायची सातवाहन काळामध्ये. बघा, पवनीला सुद्धा भिक्खुनींचं सेंटर होतं. समजलं? आपल्या कान्हेरी बौद्ध गुफा असेल, इकडे मोदीच्या गावले वडनागर गुजरातला, छत्तीसगडला तुरतुरियाला, या ठिकाणी सुद्धा बौद्ध भिक्खुनींचे विद्यापीठांचे अवशेष सापडलेले आहे. पण जगातील पहिलं बौद्ध महिला भिक्खुनी विद्यापीठ कोणतं? वैशाली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. एकाच वेळी किती स्त्रिया प्रवचित झाल्या होत्या तिथे? 500 स्त्रिया प्रवचित झाल्या होत्या. समजलं? आनंदाने मध्यस्थी केली होती.
तिथे. समजलं? आनंदामुळे स्त्रिया प्रवजित झाल्या. पण असं नाही की भगवान बुद्धाने स्त्रियांना विरोध केला. तुम्ही वत्सकार सूत्रामध्ये पाहिलं असेल, वत्सकार सूत्रामध्ये काय सांगितलंय? हे आनंदा, जोपर्यंत वज्जीचे लोक स्त्रियांचा मान सन्मान करतील, त्याच्यावर बळजबरी करणार नाही, तोपर्यंत वज्जीला कोणीच पराभूत करू शकणार नाही. बघा स्त्रियांविषयी बुद्धाला किती प्रेम आहे. पण काही लोक म्हणतात बुद्ध हे स्त्रियांच्या विरोधी होते, त्यांनी कमीपणा आणली स्त्रियांना, त्यांनी संघामध्ये सामील करून घेतलं नाही. बुद्धाची बदनामी करणारे काही लोक आहे. पण बुद्ध हे स्त्रियांच्या विरोधात नव्हते. काही भौगोलिक कारण होती त्या काळामध्ये, जंगल होते, आजच्यासारखे महामार्ग नव्हते आणि सुरक्षेचा प्रश्न असतोच. आपण बौद्ध साहित्यामध्ये पाहिलं, थेरी गाथामध्ये शुभा नावाची भिक्खुनी जंगलात चालत होते, तिच्या मागे गुंडाच लागला होता. तर तुम्हाला काय पाहिजे तुले, तर म्हणे तुझे डोळे आवडले, तर तिनं जिवंत डोळे असे आहे ना थेरी गाथा मध्ये. तुम्हाला शुभा नावाच्या त्या भिक्खुनीने आपले सुंदर डोळे आहे ते लिहून त्या ग्रंथामध्ये, तिने आपले डोळे काढले त्या चोराच्या हातात दिले, तर तो पळाला उठून. म्हणजे काही नियम होते भिक्खूंपेक्षा अधिकचे नियम. जसं आता आहे पहा बरं, आजच्या भारतामध्ये पहा, मुलांचं हॉस्टेल पहा आणि मुलींचं हॉस्टेल पहा. आता मला सांगा, मुलाच्या हॉस्टेलमध्ये जास्त कडक नियम राहील का मुलीच्या आजच्या आधुनिक नियमामध्ये? मुलीच्या ह्याच्यात आहे का नाही? मुलांच्या हॉस्टेलमध्ये पोरग 10 वाजता रात्रीला आलं तर काय फरक पडत नाही. मुलीच्या हॉस्टेलमध्ये स्ट्रिक्ट वातावरण असतं. मग बुद्धाचं काहीतरी सुरक्षेच्या संदर्भानच होतं ना. पण काही लोक, बदमाश लोक बुद्धाची बदनामी करतात. बुद्ध हे बा स्त्रियांना कमी लेखत होते. समजलं का? जगामध्ये स्त्रियांचा पहिला पुढारी बुद्धच आहे. बुद्धानच घराबाहेर पडायला सांगितलं स्त्रियांना. पुरुषांबरोबर त्याही धम्माचा प्रचार प्रसार करायला लागल्या. समजलं का? जगामध्ये स्त्रियांचे पहिले पुढारी कोण आहे? तथागत बुद्धच आहे. लक्षात घ्या. म्हणून बुद्धानं स्त्रियांना जे मोकळीक दिली होती तेच तर मग मनुवादीनं, मनुस्मृतीच्या नियमानुसार स्त्रिया बाहेर पडत नव्हत्या. मग ज्योतिबा आणि सावित्रींना जन्म घ्यावा लागला. आणि तुम्हाला तर माहित आहे, हिंदू कोडबिल आणि संविधानामुळे आज स्त्रिया भारतातच नाही जगाच्या बाहेरही जात आहे. तर कोणाचा आहे या जगातला पहिला महिलांचा पुढारी कोण आहे? तथागत बुद्ध. आणि शिक्षकही आहे तो जगातला. वैशालीचा आणखी एक महत्व म्हणजे तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर दुसरी धम्मसंगीती भरवण्यात आली होती. आणि ती दुसरी धम्मसंगीती भरवली होती शिशुनाग वंशाचा राजा काला अशोक. सम्राट अशोक तुम्ही नाव ऐकलं असेल, पण काला अशोक, त्याला काकवन्न म्हणतात. या काला अशोकनं दुसरी धम्मसंगीती यश आणि रेवत भंतेच्या नेतृत्वात वालुकाराम महाविहारामध्ये पहिली धम्मसंगीती भरली होती सप्तपर्णी गुफा राजगृह. दुसरी धम्मसंगीती भरली होती वालुकाराम महाविहार वैशालीला. आणि तिसरी धम्मसंगीती भरली होती अशोकाराम महाविहार पाटलीपुत्र, आजच्या पटण्याला. लक्षात ठेवायचं आहे. तर दुसऱ्या धम्मसंगीती ही अत्यंत महत्वाची आहे. वज्जीपुत्तक भिक्खू जास्त होते. या दुसऱ्या धम्मसंगीतीमधूनच 2 पंथ विभागल्या गेले होते. किती पंथ झाले होते मग? हिनयान आणि महायान. समजलं? महासांगिक आणि स्थविरवाद असे 2 संघ पडले. आणि मग सम्राट अशोकाच्या काळापर्यंत तर 18 संप्रदाय पडले. आणि 18 संप्रदायाचं मग ते तुम्हाला माहित आहे. तिसरी धम्मसंगीती मी ते सांगणार नाही. तर दुसरं महत्व आहे वैशालीचं कोणतं? वैशालीला दुसरी धम्मसंगीती भरवण्यात आलेली होती. तिसरी गोष्ट, वैशाली म्हटलं तर आपल्याला एक नाव समोर होतं, ते म्हणजे आम्रपाली. जम्बूद्वीपातील उत्कृष्ट डान्सर, नर्तकी होती ती, रूपगर्विता होती आणि राजनर्तकी होती. या आम्रपाली हे काय? महानाम नावाचा एक माळी होता. कोणता? महानाम नावाचा. या महानाम नावाच्या माळ्याला त्या आंब्याच्या वनामध्ये, आंब्याच्या झाडाखाली ती सापडली होती. म्हणून तिचं नाव काय ठेवलं? आम्रपाली. आणि तिला लहानाचं मोठं केलं. ती उत्कृष्ट डान्सर होती, रूपगर्विता होती. आणि सर्व वैशालीचे लोक नाही तर जम्बूद्वीपाचे लोक तिच्या सौंदर्यासाठी कायल होते. तुम्ही आम्रपालीचं नाव ऐकलं असेल. ऐकलं का? नाव ऐकलं तुम्ही? हा. तिलाच पालीमध्ये अंबपाली म्हणतात. काय म्हणतात? अंबपाली. असा काही बौद्ध साहित्यामध्ये आणि थेरगाथामध्ये उल्लेख आहे की आंबपालीला एक मुलगाही झाला होता. त्याचं नाव होतं विमल कौंडिन्य. हा विमल कौंडिन्य सुद्धा भिक्खू होता. तर ही आम्रपाली, तिला शरीराची नश्वरता काय असते हे बुद्धानं आम्रपालीला समजावून सांगितलं. आणि आम्रपाली सुद्धा कोण बनली होती मग? भिक्खुणी सुद्धा बनली होती. आम्रपालीनं बुद्धाला वैशालीचं आम्रवन दान केलेलं होतं. लिच्छवी वज्जीचे लोक म्हणत होते, आम्रपाली बुद्धाचं आणि भिक्खूचं संघाचं भोजन आमच्याकडे ठेव. पण ती आम्रपाली काय म्हणते, तुम्ही अख्खी वैशाली जरी मला दान केली तरी बुद्धाचं भोजन मी माझ्याच घरी स्वीकारणार. समजलं तुम्हाला? तर हे
तथागत भगवान बुद्धांची जी भिक्खुनी होती तिचं नाव मी आम्रपाली हे वैशालीचीच होती. आलं का लक्षात तुम्हाला? तर तथागत भगवान बुद्धांनी आपलं मग ते अंतिम उपदेश केला, महापरिनिर्वाणाची घोषणा केली, आनंदा आणि त्या वज्जी लिच्छवीच्या लोकांसमोर कथित केली. तर तिथचे लोक रडायला लागले. कुठचे लोक? वैशालीचे लोक रडायला लागले, ते लिच्छवी लोक. आता तथागत बुद्ध आमच्या वैशालीला येणार नाही, आमच्या वैशालीची अखेरची शेवटची भेट आता ही आहे, बुद्धाने घोषणा केली आहे 3 महिन्याच्या नंतर. समजलं तुम्हाला? आता ते लोक रडायला लागले लिच्छवीचे. तर मग बुद्धाला ते लोक काय म्हणतात, बुद्धा आता तुमची शेवटची भेट, आम्हाला काहीतरी तुमची आठवण म्हणून, स्मृती म्हणून, काहीतरी ओळख म्हणून आम्हाला काहीतरी द्या बा. आता बुद्ध काय देणार आहे? दान. सांगा बरं काय देणार आहे? त्यांच्याकडे काय धनसंपत्ती आहे का? एक तर अंगावरचं चिवर ना हातातलं भिक्षापात्र. मग बुद्धानं काय दान केलं? भिक्षापात्र, जे राहुलाच्या हातात दिलं होतं. भिक्षापात्रासारखी संपत्ती कोणतीच जगामध्ये नाही. तर बुद्धांनी त्या वैशालीच्या लिच्छवी वज्जी लोकांना काय दिलं? मग आपलं भिक्षापात्र दान केलं. तर त्या भिक्षापात्रावर वैशालीच्या लोकांनी केसरिया या ठिकाणी महास्तूप उभारलेला होता. जगातील बोरोबुदूर महास्तूपापेक्षाही जगातला सर्वात मोठा महास्तूप म्हणजे वैशाली जवळचा केसरिया महास्तूप आहे. आणि तो केसरिया महास्तूप कशावर बांधला होता? तो वज्जी लोकांनीच बांधला होता, मातीचा बांधला होता. पण नंतर त्याच्यावर मात्र सम्राट अशोकाने विटाचं थर रचला. जगातला सगळ्यात मोठा महास्तूप म्हणजे केसरिया महास्तूप. तुम्ही कधी वैशालीला गेले तर ते पाहिलं पाहिजे. स्तूपाचे 4 प्रकार मी सांगितले तुम्हाला. स्तूपाचे किती प्रकार मला सांगा? बुद्धाचे 2 उपासक होते, तपस्वी आणि भल्लिक. त्यांनी बुद्धाला काय मागितलं होतं? ज्ञानप्राप्तीच्या नंतर केस मागितले होते, केस धातू. जिवंतपणीच बुद्धांच्या केस धातूवर स्तूप उभारले होते. आजही ते केस ब्रह्मदेशला स्वेडेगड पॅगडामध्ये आहे. मग स्तूपाचे किती प्रकार असतात? 4 प्रकार असतात. पहिला स्तूप असतो बुद्धांच्या अरंत भिक्खूंच्या शारीरिक धातूंवर निर्माण केलेले स्तूप, म्हणजे त्याला चैत्य स्तूप म्हणतात. जसं बाबासाहेबांची चैत्यभूमी नाही का, म्हणजे शारीरिक धातू, समज दंत धातू, केस धातू, असं तसं वगैरे सगळं त्याच्यावर, त्याला काय म्हणतात? चैतीय स्तूप. समजलं? दुसरा आहे पारिभौगिक स्तूप. पारिभौगिक स्तूप म्हणजे काय? भिक्षूंच्या बुद्धांच्या चिवरावर, भिक्षापात्रावर, संघाटीवर बांधलेले स्तूप. आता इथं स्तूप कशावर बांधलेला आहे? वैशालीच्या लोकांनी बुद्धाच्या भिक्षापात्रावर बांधलेला आहे स्तूप. समजलं का? भिक्षापात्रावर, चिवरावर स्तूप बांधत होते. समजलं? म्हणजे ही परंपरा राजस्थान बैराट मध्ये त्या ठिकाणी चिवराचा कापड सापडलेला आहे जमिनीखाली तिथं विराटनगरला. समजलं का? म्हणजे बुद्धांच्या चिवरावर, संगाटीवर, अंतर्वासावर आणि भिक्षापात्रावर जे स्तूप बांधल्या जातात त्याला पारिभौगिक स्तूप म्हणतात. पारिभौगिक म्हणजे काय? ज्या वस्तू बुद्धाने आणि भिक्खू संघाने भोगलेल्या आहे, उपभोगलेल्या आहे, वापरलेल्या आहे. आणि तुमच्या वस्तू काय होणार आहे? तुमच्या जाळणाऱ्या, कारण तुमचं पुण्यकर्म नाही आहे. बुद्धाच्या तुम्ही म्हणतात तुमचे पेटवते ते लुगडे फडके वगैरे सगळं पेटवते. बुद्धाचं पेटवलं का? आदरातिथ्य म्हणजे पाहता चिवरावर आहे, भिक्षापात्रावर आहे. समजलं का? फक्त तुमच्या एकदाण्या, सोनं, नाणं वगैरे ते ठेवते बरोबर. समजलं? बाकीचं सगळं ते पेटवते, पण बुद्धाचं पेटवते का? ते नाही. तेच सांगायचं आहे. तिसरा स्तूप आहे उद्देशिका स्तूप. उद्देशिका म्हणजे काय? बुद्धाने या ठिकाणी वर्षावास केला, बुद्ध 1 रात्रभर या ठिकाणी राहिले, बुद्ध या ठिकाणी थांबले, या ठिकाणी वर्षावास केला. याला असा उद्देश समोर ठेवून जे स्तूप निर्माण केले जाते त्याला कोणते स्तूप म्हणतात? उद्देशा. किती झाले स्तूपाचे प्रकार? 3 झाले. आणि चौथा आहे मनोती स्तूप. जे कारले भाजे अजंठा वेरूळला तुम्हाला गोल गोल दिसते का नाही स्तूप, त्याला मनोती स्तूपही म्हणतात आणि ओटीव स्तूपही म्हणतात. याच मनोती स्तूपाचं नंतर ब्राह्मणांनी शिवलिंगामध्ये रूपांतरण केलेलं आहे. आता आपण इकडे वळूया की तथागत भगवान बुद्धांचं भिक्षापात्र आहे कुठं? समजलं? तथागत भगवान बुद्धांच्या भिक्षापात्राचा आपण शोध घेऊया. तर इतिहासामध्ये असं एक मत आहे की जे केसरिया हे जे ठिकाण आहे, केसरिया म्हणजे काय होते? केसरी कलर, भगवा कलर, भगवान बुद्धांच्या चिवराचा कलर. समजलं तुम्हाला? त्या केसरिया जो महास्तूप आहे ना वैशाली 5चा, त्याच्यावरही ब्राह्मणांनी अतिक्रमण केलेलं आहे. तिथं केसरनाथ शिव मंदिर बांधलेलं आहे आणि पुन्हा मोठं मंदिर बांधण्याच्या तयारीत आहे. जसं बोधगयेला सगळ्यात मोठं पिंडदान होते ना भारतातलं, तर सगळ्यात मोठी छठ पूजा तिथं केसरियाला होते. तशी ती औरंगाबाद देवारला होते. पण दुसऱ्या नंबरची जी छठ पूजा आहे तर त्या केसरियाच्या स्तूपावर लोक चढतात. आज तोही अतिक्रमण मध्ये आहे. केसरिया महास्तूपा त्याच्यावर त्याचा डोळा आहे. समजलं का तुम्हाला? तुम्ही कधी वैशाली गेल्या तर तिथे जाऊन पाहा. मग भगवान बुद्धांचं भिक्षापात्र आहे कुठं? ते वैशालीला सध्याला तरी
नाही आहे, पण सम्राट कनिष्क जो राजा होता असा उल्लेख आहे. आता इतिहासांमध्ये मतभेद आहे. तर सम्राट कनिष्क हा बुद्धिस्ट राजा होता. तर त्याच्या काळामध्ये त्यानं ते बुद्धाचं जे भिक्षापात्र आहे ते त्यांनी गांधार देशामध्ये अफगाणिस्तान प्रांतामध्ये नेलं असं म्हणतात. ते सध्याला अफगाणिस्तानच्या काबूलच्या संग्रहालयामध्ये नॅशनल म्युझियम मध्ये ठेवलेलं. पहा, भारतातलं वैशालीचं केसरियाचं ते भिक्षापात्र बुद्धाचं कुठं आहे म्हणतात. आता मतभेद आहे, पण ते सम्राट कनिष्कानंच त्या ठिकाणी नेलं म्हणतात. आणि त्याच्यावर ते माहित आहे का, ते भिक्षापात्र 400 किलो वजनाचं आहे, हिरव्या ग्रेनाइट पत्थरचं आहे. आता ते लोक म्हणतात नाही, पण प्रतिकात्मक रूपाच्या सुद्धा प्रतिकात्मक पद्धतीनं बुद्धाचं ते बनवल्या जाऊ शकते. आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्यावर उर्दू आणि फारसीमध्ये मुस्लिमांनी काही तिथे ओळी लिहिलेल्या आहे. तर काही लोक म्हणतात ते मुसलमानाचं आहे, पण ते मुसलमानाचं नाही. सम्राट अशोकाच्या शिल्पकलेमध्ये त्या आकाराच्या स्तूपाचं शिल्प सापडलेलं आहे गांधार देशामध्ये. समजलं का? म्हणजे भगवान बुद्धांचं भिक्षापात्र सध्याला कुठे आहे? गांधार देश म्हणजे काय? आजचं पाकिस्तान, अफगाणिस्तान हे गांधार देश आहे. भगवान बुद्धांच्या काळामध्ये पुक्कू साती नावाचा राजा आणि वक्कली नावाचा भिक्खू गांधार देशामध्ये राहायचा. आपण बुद्ध आणि धम्मामध्ये वक्कलीचं गांधार म्हणजे काय? गांधार म्हणजे आजचं अफगाणिस्तान, पाकिस्तान. बुद्ध त्या गांधार देशामध्ये गेलेले होते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, इराक हे सगळा गांधार देशाचाच एक भाग होता. आणि दुसरी गोष्ट, गांधार म्हणजे सम्राट कनिष्काची राजधानी सुद्धा गांधारला होती, पेशावरला, आणि भारतामध्ये मथुरेला होती. समजलं? मथुरा ते एकच होते त्या काळामध्ये. आणि तुम्हाला माहित आहे बुद्धाची पहिली मूर्ती गांधार देशामध्ये म्हणजे अफगाणिस्तान आणि मथुरा आणि गांधार या ठिकाणी एकाच वेळी सम्राट कनिष्काने बुद्ध मूर्ती कला केंद्र निर्माण केलेले होते. म्हणजे बुद्धाची पहिली मूर्ती गांधारलाही एकाच वेळी आणि मथुरेलाही एकाच वेळी निर्माण करण्यात आली होती. आणि तुम्हाला माहित आहे 2001 मध्ये ओसामा बिन लादेननं जगातील सम्राट कनिष्काच्या 3 मूर्त्या बॉम्ब लावून त्याला उडवल्या गेलेलं होतं. तर ते भिक्षापात्र किती किलोचं आहे? 400 किलोचं. आता काही लोक इतिहासकार असं म्हणतात की, आता काही लोक म्हणतात भिक्षापात्र इथेही सापडलेलं आहे, मुंबईला सोपाऱ्याला सापडलेलं आहे. भगवान बुद्ध 13 दिवस मुंबईला राहिलेले आहे. समजलं? पुण्य नावाच्या भिक्खूच्या चंदनकुटीमध्ये. कमी लोकांना माहित आहे तथागत बुद्धांची मुंबईला भेट झाली होती. सोपारा हे त्या काळातलं प्राचीन ठिकाण होतं. समजलं तुम्हाला? तर म्हणजे सोपारा जे आता तुम्ही कधी मुंबईला गेले तर तिथे सोपाऱ्याचा स्तूपाचं उत्खनन करत असताना तिथे भिक्षापात्र सापडलं म्हणतात मातीचं. आता काही लोक म्हणतात ते बुद्धाचं आहे, त्याच्यामध्ये इतिहासामध्ये मतभेद आहे. आणि काही लोक म्हणतात बुद्धाचं भिक्षापात्र हे मातीचं होतं, काही लोक म्हणतात तांब्याचं होतं. आपल्याला काही माहित नाही आहे, पण होऊ शकते बुद्धाच्या काळामध्ये जास्तीत जास्त मातीचे भिक्षापात्र होते. सोन्याचे भिक्षापात्र वापरू शकत नव्हते, कारण जीवाला संकट होतं आणि बुद्धाने त्याचा मनाई केली होती. आहे ना? समजलं ना? जात रूप रजत पटिगण. त्या काळातले उपासक उपासिका का करू शकत नव्हते? बुद्धाचे किती उपासक होते श्रीमंत, सोन्याचे भिक्षापात्र बुद्धाने करून देऊ शकत होते, पण बुद्धानेच, समजलं का, बुद्धाने ते जात रूप सोनं नाणं ते द्रव्य वगैरे घ्यायला मनाई केलेली होती. पण कागदी नोटा नव्हत्या बुद्धाच्या काळात. काही कागदी नोटा नव्हत्या. बुद्धाने कोणती मनाई केल्या? लोकांमध्ये अनेक मतभेद आहे. पैशाला हात नाही लावायचा, पैशाला हात नाही लावा, पण कोणते पैसे? जात रूप रजत पटिक गहना. बुद्धाच्या काळामध्ये कागदच नव्हता. समजलं का तुम्हाला? कागदाचे चलन वापरायला बुद्धाने मनाई नाही केली. सोनं नाणं वगैरे याच्यासाठी मनाई केली आहे, जे काही धातूचे आहे ते. समजलं तुम्हाला? तर अनेक लोकांमध्ये भ्रम आहे, हे पैसे भत्तेची पैशाला हात लावत नाही तो चांगला आहे, हे लावते हा चांगला आहे. त्याच्यावर नाही आहे धम्म. समजलं का? बुद्धानं फक्त सोनं नाणं घ्यायला मनाई केलेली, हा नियमच आहे बुद्धाच्या 10 शिलामध्ये. तर आपण ते भगवान बुद्धांची जे केसरियाचा जो स्तूप आहे ना, तो ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं भिक्षापात्र होतं वैशालीला, तो 104 फुटाचा आहे आणि 400 फुटाचा तो बांधलेला आहे. तर जाता जाता म्हणून तेच सांगतो की भगवान बुद्धांनी मग वैशालीला काय केलं? शेवटचा वर्षावासही भगवान बुद्धांचा झाला आणि भगवान बुद्धांनी मग शेवटचा उपदेश करून मग तथागत भगवान बुद्धांनी ते भिक्षापात्र वैशालीच्या लिच्छवी लोकांना दान केलं. काय केलं? दान केलं आपलं शेवटचं भिक्षापात्र. आता मग तथागत बुद्ध ज्या ठिकाणी निघाले तर तथागत भगवान बुद्ध मग ते वैशालीवरून केसरियाला गेले. वैशालीवरून केसरिया, भंडग्राम, हट्टीगाम, भोगनगर अशा शहरातून मग ते पावाला गेले, पण त्याचे नाव आता बदललेले आहे. आता मग ते कोणते नाव बदलले आहे? वैशालीवरून केसरिया, केसरियावरून लौरिया, अरेराज लौरियावरून लौरिया नंदनगड, लौरिया नंदनगडवरून ते चंकीगड आणि चंकीगडवरून पावागड आणि पावागडवरून मग
कुशीनगर, महासुदर्शन नावाच्या राजाची एकेकाळची ती राजधानी. आनंद म्हणत होते चांगल्या चांगल्या शहरामध्ये तुम्ही महापरिनिर्वाण करा, तिथं चांगले तुमचे उपासक आहे, श्रीमंत. पण बुद्ध म्हणतात आनंदा कुशीनगर हे महान नगर आहे, महासुदर्शन राजाची ती राजधानी आहे. तर भगवान बुद्धाने आपलं ठिकाण कोणतं निवडलं महापरिनिर्वाणासाठी? कुशीनगरच निवडलं. आणि मग ते पावाच्या ठिकाणी गेले. पावा म्हणजे काय, आता इथे पावा शहर आहे, तिथे स्तूपही आहे भगवंताचा, ठीक ना. पावापुरीला गेले आणि आम्रवनात थांबले. कोणाच्या? चुंद लोहाराच्या. आता काही लोक सोनार होय म्हणते, काही लोक बाई होय म्हणते, काही माणूस आहे म्हणते. आता त्यात भानगड्या जाऊ द्या, असू द्या. एक माणूस तर म्हणे चुंदन होय म्हणे, तो चंदूच होय म्हणे, त्याच्यातच भांडून राहिले लोक आपले. एक माणूस माझं उज्जत घेतली, म्हणजे इकडं असं मी म्हणून चुंद होय, तो म्हणे चंदू होय म्हणे. सांगा आता, मी म्हणून चुंद होय म्हणून तो चंदू होय. पण तसे बौद्ध साहित्यामध्ये दोन चुंद आहे. सारीपुत्ताच्या भावाचे नाव चुंद आहे, चुंद सुत्तही आहे. भगवान बुद्धाचं खूप सुंदर आहे चुंद सुत्त, श्रमणाचे 4 प्रकार म्हणून त्यात सांगितलेले आहे. तर चुंद 2 होते, सारीपुत्ताचा एक भाव होता आणि चुंद हा उपासक होता, भिक्खूही होता. समजलं? तर हा जो चुंद आहे त्याच्या घरचं त्यांनी ते भोजन दान खाल्लं. तर बुद्धाचं वय किती होतं तिथं? 80 वर्षाचं वय होतं. तुमच्या घरचा जर तुमचा बाप आला बुडगा बाटगा आणि तुमचा भाऊ तुमची भावज जर चांगली वागवत नसेल, खाले प्यायला देत नसेल, तुमचा बाप किंवा तुमची आई जर तुमच्या घरी आले, तुम्ही चांगली खिलाई पिलाई करता का नाही? मग त्या चुंदलोराचा काही गुन्हा होता का? त्याला वाटलं का 80 वर्षाचं वय आहे बुद्धाचं, म्हातारा भिक्खू आहे ना, बुद्ध आहे, त्याला आपण चांगलं भोजन दान दिलं, त्याला उत्कृष्ट भोजन दिलं का? मरासाठी दिलं होतं का? बुद्धानं दोष नाही लावला, आनंदाला सांगून ठेवलं, हे आनंदा चुंद लोहाराला लोक मारून टाकतील. समजलं का? मी म्हणजे सुजाताच्या भोजन खाऊन जे मला बुद्धत्व प्राप्तीसाठी ते सहाय्य ठरलं. कोणतं? सुजाताच्या भोजनाची जेवढी मी गौरव करतो तेवढंच भोजनाची मी चुंद लोहाराचं भोजन खाऊन मला महापरिनिर्वाण प्राप्त झाले. आनंदा जाऊन सांग लोकांना, त्या पावानगरीच्या राहतात मारतील. या चुंद लोहाराचं भोजन खाल्लं आणि बुद्धाले हे अशा रक्ताच्या उलट्या हे हगवण वगैरे झाली आणि त्याचा अतिसार होऊन त्यांचं मरण झालं. समजलं का? सुजाताच्या भोजनाची जशी स्तुती केली तशीच चुंदलवाराच्या भोजनाची स्तुती केलेली आहे. तर मग पावापुरीला त्यांनी ते भोजन ग्रहण केलं. समजलं तुम्हाला? आणि मग भगवान बुद्ध कुठे कुठे निघाले? मी महापरिनिर्वाणाची कहाणी सांगणार नाही, कारण तो विषय नाही आहे या पौर्णिमेचा. माघ पौर्णिमेला मग ते निघाले, ते हिरण्यावती नदीचं पाणी पेले, मग 2 शाल वृक्षाचे ते शालवन पाहिलं कुशीनगरचं. ज्या झाडाखाली जन्म झाला त्याच झाडाखाली ते बिचोबूच आनंदाला म्हणते मला तहान लागली, हिरण्यवती नदीचं पाणी पेले बुद्धानं आंघोळही केली. मग त्या टायमाला समजलं बुद्धाच्या धम्मामध्ये आहे. आणि आनंदाला म्हणते मी खूप थकलो आहे रे आनंदा, संगाठी टाक. आणि बुद्ध मग त्या दोन्ही शाल वृक्षाच्या मधोमध महापरिनिर्वाणाला जात असतात. त्या जातेवेळी महापरिनिर्वाणाला जात असताना बुद्ध छन्न नावाच्या भिक्खूला ब्रह्मदंडही देतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, सुभद्र नावाच्या एका म्हाताऱ्या भिक्खूला चिवरही देतात जाता जाता. आणि त्याच ठिकाणी तथागत भगवान बुद्ध अनिच्चावत संखारा उत्पादवय धम्मिनो उपचित्वा निरुच्छन्ति ते सं उपसमसुख. हे वाक्य ते मी कहाणी सांगणार नाही. तर तथागत भगवान बुद्धाचं मग महापरिनिर्वाण कुठं होतं? कुशीनगरच्या शालवाटिकामध्ये. मल्ल लोकच त्यांची तयारी करत असतात. ठीक आहे ना? राजे महाराजासारखी तयारी होते. 7 दिवस ते अंतिम संस्कार चालतो. नच्च गीत वाद म्हणजे नृत्य गायन वादन याच्यामध्ये ते बुद्धाचं ते अंतिम विधी वगैरे होत असतो. ती मी कहाणी सांगणार नाही कारण विषय लांब होईल. कारण मी महत्व सांगत आहोत तुम्हाला माघ पौर्णिमेचं. मी आनंदाचं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर ही पावापुरी नगरी अत्यंत महत्वाची आहे. आता पावापुरी म्हणजे काय? कुठेही पावापुरी कुशीनगरला आहे, उत्तर प्रदेशमध्ये पावापुरी. आणि त्याच्यावरून एक शहर पडलं गुजरातमध्ये सुद्धा पावागड आहे. आता आम्ही गेल्या वर्षी गेलो होतो. ठीक ना? तर भगवान बुद्धांनी अशा प्रकारे चुंदलवाराचं जे भोजन आहे, तर आज जे तुम्ही कुशीनगरला वगैरे गेले तर ती तुम्हाला जी मूर्ती दिसते ना, ती हरिबल नावाच्या राजाने त्याच्यासाठी खर्च केला. आणि ती झोपलेली मूर्ती लाल बलुआ पत्थरची आहे, गुप्त काळातली आहे. आणि ती मूर्त दिन्न नावाच्या मूर्तिकारानं बनवलेली आहे. तुम्ही कुशीनगरला गेले का, ते झोपलेली मातीच्या खाली सापडले ते मूर्ती आहे ना, परिनिर्वाणाची मुद्रा, ही दिन्न नावाच्या मूर्तिकारानं बनवलेली आहे. आणि तो दिन्न नावाचा मूर्तिकार मथुरेचाच रहिवासी होता. आणि त्या मथुरेचीच ती मूर्ती गुप्त काळातली किंवा काही लोक कनिष्क काळातली म्हणतात, ती आज तुम्हाला कुशीनगरला दिसते. कोण्या पत्थर मधली आहे ती? लाल बलुआ पत्थर मधली आहे. तर आपण भगवान बुद्धांचं हे जे महापरिनिर्वाण घोषणा आणि वैशालीचं महत्व मी या ठिकाणी सांगितलं. दुसरं मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर दुसरं महत्व कोणतं आहे माघ पौर्णिमेचं? आनंदाचे परिनिर्वाण. परिनिर्वाण कोण्या दिवशी झालं? याच माघ पौर्णिमेला. भगवान बुद्धांची 25 वर्ष सेवा केली. कोण? आनंदानं. गुड मॅनेजर होता तो, उपस्थापक होता. भगवान बुद्धांनी त्याला 25 वर्ष त्यांनी त्यांची सेवा केली. उलट पाहतो म्हणलं तर ते त्यांचे चुलत भाऊ होते.
प्रकृती नावाची ते सुंदर स्त्री आहे ना मांग लागली होती. काऊन मांग लागली होती? कारण सिद्धार्थ गौतमासारखा बुद्धासारखेच आनंद थोडेफार सुंदर दिसायला होते. अमितोदनाचा पुत्र होता तो, त्याचा चुलत्याचा पुत्र. अमितोदनाचा पुत्र म्हणजे कोण? आनंद. हे अप्रवजित झाला होता आणि बुद्धासारखा थोडाफार दिसायला छान होता. तर ह्या आनंदानं बुद्धाची आयुष्यभर काय केली? सावलीप्रमाणे सेवा केली. आलं का लक्षात तुम्हाला? सावलीप्रमाणे सेवा केली. उपस्थापक होता, छान मॅनेजर होता. आणि एवढंच नाही, तथागत भगवान बुद्धांचे 82,000 आणि भिक्खूंचे 2,000 एकूण 84,000 सुत्त त्याच्या पाठ होते. समजलं? आणि पहिल्या धम्मसंगीतीची सप्तपर्णी गुफा वैभव पर्वत राजगुरूला भरली होती. अजाशत्रूनं त्याचं आयोजन केलं होतं. त्याच्यामध्ये त्यानं संगायन केलं होतं. आज जी बुद्धाची वाणी सुरक्षित आहे ती कोणामुळे? आनंदामुळे. आनंदानं ते 84,000 सुत्त पाठ केले होते. स्वतः तथागत भगवान बुद्धांनी आनंदामधले वैशिष्ट्य भिक्खूंना सांगितले होते. हे भिक्खू संघ हो, माझ्या 80 अग्र महाश्रावक भिक्खू संघांमध्ये आनंदाचे गुण सांगितले होते. 5 गुण होते आनंदामध्ये. ते बघ बुद्धानं सांगितले. पहिला गुण सांगितला तथागत बुद्धाने आनंदातला, तो बहुश्रुत होता. बहुश्रुत म्हणजे काय? बहुश्रुत म्हणजे जिज्ञासू होता. जी गोष्ट बुद्ध सांगत होते ती गोष्ट तो बरोबर आपल्या मेमोरीमध्ये साठवून ठेवत होता. बहुश्रुत म्हणजे काय? अधिकचं ज्ञान तो साठवून ठेवण्याची मेमोरी त्याची पारंगत होती. 84,000 सुत्त तुमच्या लक्षात राहू शकते का? पण आनंदानं त्यावेळी ते कंठस्थ केले होते. म्हणून बुद्धाने त्याचा पहिला गुण सांगितला बहुश्रुत. म्हणजे बुद्धाच्या काळामध्ये भानक लोक होते. भानक लोक म्हणजे काय? ते वेगळे राहायचे भिक्खू. भानक म्हणजे काय? ते स्मरणात ठेवत होते. त्या काळामध्ये काय लिखाई पढाई वगैरे असे पेन वगैरे असे काही कागद वगैरे नव्हता. त्या काळामध्ये ते पाठ ठेवावं लागत. दुसरी गोष्ट, बुद्धाने आनंदाचा दुसरा गुण सांगितला, ते सतीमान होते. कसे होते? सतीमान. सती म्हणजे काय? पाली शब्द आहे. सती या शब्दाचा अर्थ ते स्मृती, सम्मा सती. तर स्मृतिमान म्हणजे तो कसा होता? जास्त कोणासोबत प्रेमही करत नव्हता, म्हणजे लगाव ठेवत नव्हता, आणि जास्त कोणासोबत वैरत्वही ठेवत, म्हणजे तो न्यूट्रल अवस्थेमध्ये राहायचा. कोण? आनंद. ना किसी से बैर ना किसी से ज्यादा लगाव. समजलं का? जास्त कोणावर मोह ठेवणं, प्रेम ठेवणं सुद्धा काय आहे? दुःखाला कारण आहे. समजलं का? जास्त कोणासोबत लगाव नाही ठेवायचा, प्रेम ठेवायचं नाही. मीडियम म्हणजे आनंदाचा स्वभाव कसा होता? बुद्ध सांगतात तो जास्त कोणासोबत लगाव प्रेमही ठेवत नव्हता आणि वैरत्वही ठेवत नव्हता. न्यूट्रल त्याचा स्वभाव होता. तिसरा गुण सांगितला भगवान बुद्धाने आनंदाचा, तो गतिमान होता. गतिमान म्हणजे काय? गतिमान म्हणजे तो स्फूर्तीला होता, कष्टाळू होता, परिश्रमी होता, मेहनती होता आणि सांगकाम्या नव्हता. त्याच्याकडे चौकसपणा, उपाय कौशल्य होतं, एक्स्ट्रा सोच होती. कोणाकडं? गतिमान. गतिमान अनेक लोक गतिमान म्हणजे काय? स्फूर्ती, तंदुरुस्ती, उत्साह असला पाहिजे. उत्साह असला पाहिजे आपल्यामध्ये. हे भगवान बुद्धाने आनंदामधलं वैशिष्ट्य सांगा. तिसरा सांगितलंय धृतिमान. धृतिमान म्हणजे काय? माझ्या भिक्खू संघामध्ये 80 भिक्खू संघामध्ये महाश्रावकामध्ये हा धृतिमान. धृतिमान म्हणजे धैर्यवान होता. कोणाचीही गोष्ट म्हणजे कोण काहीही जरी बोललं तर तो धीर गंभीर पद्धतीनं ऐकत होता. आणि दुसरी गोष्ट, एखाद्या लहानची गोष्ट जरी असली कुठल्या सामान्य उपासकाची जरी, तरी तो मनावर म्हणजे काळजीपूर्वक ऐकत होता. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये. आणि 5वा गुण भगवान बुद्धाने सांगितलं आनंदामध्ये, तो उत्कृष्ट उपस्थापक होता. उपस्थापक म्हणजे काय? चांगली सेवा देणारा होता, चांगली सेवा करणारा होता. हे 5 वैशिष्ट्य तथागत भगवान बुद्धाने उपस्थापक सूत्रधर आनंदामध्ये सांगितलेले आहे. तर त्याच्यासाठी आनंदाचे ते मी 8 गोष्टी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. तर जेव्हा त्याची नियुक्ती करण्यात आली होती, सुरुवातीला नंदची नियुक्ती केली होती बुद्धाच्या सेवेसाठी. मग कोलीय वंशाचा नागीत होता, नागसमाल होता, यांची सेवा करण्यात आली. पण शेवटपर्यंत सेवा कोण केली? 25 वर्ष आनंद भिक्खून. तर आनंदानं बुद्धाकडून काही नियम लावून घेतले होते, तरच मी सेवा करतो म्हणे. बघा, पहिला सेवा बुद्धा म्हणे, जेव्हा तुम्हाला नवीन चिवर लोक दान देतील, लक्षात ठेवा हे, तरच मी तुमची सेवा करतो. ह्या अटी किती महत्वाच्या आहे. तुम्हाला तथागता, मी या अटीवर तुमचा उपस्थापक सेवक बनतो. कोणता? पहिली अट, तुम्हाला जे उपासक उपासिका नवीन चिवर दान करतील ते मला नवीन चिवर तुम्ही द्यायचं नाही. समजलं का? नाहीतर भिक्खू लोक काय म्हणतील? पाहणं हा आनंद. म्हणून तर बुद्धाच्या सोबत राहते, बुद्धाचे चिवर घालायला भेटते मस्त नवीन नवीन. समजलं तुम्हाला? समजलं का? आणि दुसरी गोष्ट असं म्हणलं असतं ना, भिक्खू याचा भाऊच वय म्हणत होते काय? भाऊ आहे याचा, चुलत्याचा पोरगा आहे ना, अमितोदनाचा. होऊ शकते ना. तर तुम्हाला दोष लावतील.
म्हणून तुम्हाला जे काही उपासक उपासिका नवीनची वर देतील ते मला द्यायचं नाही. दुसरी गोष्ट, बुद्धा तुमच्या भिक्षापात्रामध्ये जे काही चांगलं चांगलं भोजन भेटते ना, उत्कृष्ट भोजन, ते मला द्यायचं नाही. म्हणून तर आनंद बुद्धासोबत राहते, मस्त छान छान खायला भेटते बुद्धासोबत, समजलं का? असं मला भिक्खू लोक लांछन लावतील, मला नको ते. तुमच्या भिक्षापात्रातलं मला अन्न द्यायचं नाही, हे दुसरी अट. तिसरी, तुमच्या कुटीमध्ये, गंध कुटीमध्ये मला झोपू द्यायचं नाही, येऊही द्यायचं नाही. काही अर्जंट काम असेल तर ठीक आहे. पहा ना, बुद्धाच्या कुटीमध्ये मस्त झोपायला भेटते, आनंदाले मस्त बुद्धासोबत राहायला भेटते, निवास करायला भेटते गंध कुटीमध्ये. तुम्हाला दोषारोपण करतील, म्हणून तुम्ही मला हेही नियम लावून घ्या. आणि चौथा आहे, तुम्हाला जर निमंत्रणाचं भोजन आलं राजे महाराजाकडून, कोणाकडून, उपासकाकडून भोजनाचं निमंत्रण आलं बुद्धा, तर मला भोजनाला, त्या निमंत्रणाच्या भोजनाला घेऊन जायचं नाही. जायचं घेऊन, नाही तर लोक म्हणतील पहा ना याले मस्त निमंत्रणाचं भोजन आहे, ते म्हणतो तो जाते. समजलं तुम्हाला? कसे वाटते तुम्हाला हे नियम? गुड मॅनेजरचे नियम आहे. पण ह्या गोष्टी तुम्ही मान्य करा म्हणते. पहा, ह्या गोष्टी नाही, पण ह्या गोष्टी मान्य करा. त्या बघा किती गुड मॅनेजरच्या आहे. पहिली गोष्ट, बुद्धा म्हणते, मी जर कोणाचं भोजनदान स्वीकारलं, ऐका, बुद्धाला म्हणत हे नियम तुम्ही हे जर करत असाल तर मग मी तुमची सेवा करतो. मला जर कोणाचं भोजनाचं आमंत्रण, म्हणजे मला, म्हणजे माझ्याकडे कोण उपासक उपासिका, म्हणजे सेठ सावकार राजे महाराज आले आणि मला जर म्हटलं का मला बुद्धाच्या भोजनाची आणि बुद्धाच्या भिक्खू संघाच्या भोजनाची तारीख पाहिजे, समजलं का माझ्याकडं, तर मी जे भोजनाची तारीख स्वीकारीन कोण्याही उपासकाकडली, तर ते निमंत्रणाचं भोजन तुम्हाला स्वीकारावं लागेल. म्हणजे मी जिथं भोजनाची तारीख घेईन तिथं, समजलं का? तर काही काही लोक माहितीये का, आमच्याच ठिकाणी काही भिक्खूंच्या सहवासामध्ये एखादी भिक्खू असला म्हणते त्याच ऐकते. अरे आहे ते नियम, एखादी उपस्थापक राहतच असतो, म्हणजे त्या उपस्थापकाच्या माध्यमातूनच मोठे भंतेजी जरी असेल तर त्याच्या तारखा घेतात. मोठे भंते तुम्हाला डायरेक्ट तारखा देत नाही. काही काही लोकांचा गैरसमज होतो, हा कोणही मधातला म्हणते, हे काय मोठे भंतेजी जायला मी झाड, तसं नाही आहे. इथं बघा काय आहे इथं, समजलं तुम्हाला? म्हणजे मी जे भोजनाचं निमंत्रण घेईन ते तुम्हाला स्वीकारावं लागेल. कोण म्हणत आहे असं? आनंद. तर बुद्ध बरोबर जात होते आनंद. दुसरं, यदि कोणी, आता मी ते सांगणार नाही, मी मराठीमध्ये सांगतो. तथागत बुद्धा, कधी कधी तुम्ही श्रावस्तीला जेतवनामध्ये राहत नाही, तर दूरच्या प्रदेशातून, दुसऱ्या प्रांतातून, दुसऱ्या गावातले लोक उपासक येतात आणि तुम्ही बाहेर जाता. मग ते लोक तुमच्या दर्शनासाठी, तुमचं ज्ञान ऐकण्यासाठी वाट पाहत राहत असतात, समजलं का? मग जेव्हा केव्हा तुम्ही आले आणि त्या उपासकाला तुम्हाला भेटायचं आहे, चार गोष्टी सांगायचं आहे, ज्ञान सांगायचं आहे, मी जर सांगितलं तर ते उपासक आलेले आहे, ते बघा वाट पाहत आहे तुमची, तर त्या उपासकाला तुम्हाला येऊन ज्ञान सांगावं लागेल. कोण म्हणत आहे असं? आनंद. आणि तिसरी गोष्ट, मी तुम्हाला तुमच्या जवळ मी कधी येऊ शकेन आणि तुम्हाला मी कोणताही प्रश्न कधीही कोणत्या वेळी मी सांगत, आता कोणत्या वेळी नाही, कारण आनंद काळजी घेत होते, त्यांना माहित होते भोजनाचं सगळं वगैरे, तो तसा काळजीवाहक होता. पण मी तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर विचारलं तर तुम्हाला मात्र मला ते उत्तर द्यावं लागेल. कायच्यासाठी? समजलं का तुम्हाला? आज बुद्धाची जी वाणी सुरक्षित आहे ना, ती कोणामुळे? आनंदामुळे. 84,000 सुत्त त्यांनी लक्षात ठेवले होते, म्हणून आज आपल्याला ते ऐकायला भेटते, समजलं का? मेमोरी एवढी स्ट्रॉंग होती. कोणाची? अल्बर्ट आइन्स्टाईन काहीच नाही त्याच्यासमोर, एवढा आनंद त्या काळामध्ये होता. म्हणून बुद्धाने हे 5 गुण सांगितले. दुसरी गोष्ट आणखी चौथी सांगितली, कोणती? आता प्रश्न निर्माण होते की बुद्धाचं हे ज्ञान कसं सुरक्षित राहिलं एवढ्या वर्षापासून. तर बघा कसं सुरक्षित राहिलं, हा महत्वाचा एक पॉइंट आहे. बघा कोणता महत्वाचा पॉइंट आहे. बुद्धा, तुम्ही जर कोणत्याही गावले प्रवचन नगरामध्ये, निगम मध्ये प्रवचनाला गेले, समजलं, प्रवचनाला गेले आणि मी तर तुमच्या सोबत राहणार नाही, काही वेळा होते, पण काही वेळा मी जर राहिलो नाही, तर तुम्ही दिवसभरात कोणत्या राज्यात, कोणत्या प्रांतात, कोणत्या उपासकाले, कोणत्या राजाला किती वेळ कोणता उपदेश दिला, कोणतं भोजन ग्रहण केलं, किती वेळ तिथे थांबले, राणीला दिला का, राजाला दिला का, श्रेष्ठीला दिला, कोणता उपदेश दिला, कोणतं सूत्र सांगितलं, काय मार्गदर्शन केलं, कुठं बसले होते, काय बसले होते, कोण्या जनपदात गेले होते, काय भोजन ग्रहण केलं होतं, काय केलं होतं, किती अंतर होतं, काय होतं, हे सगळं मला येऊन सांगायचं डिटेल. समजलं? आता राहते की नाही प्रधानमंत्रीच्या मागं सगळे ते असे राहते ना, आता माग आता तर कॅमेरेच आहे म्हणा, मोबाईल आहे, सगळे शूटिंग करून ठेवते कोण कुठं आहे. तर प्रधानमंत्री आपण पाहतो, मी त्याचं नाव काय घेणार नाही, जाऊ द्या तिकडे चुलीत. परंतु लक्षात घ्या, बुद्धाच्या मागे, बुद्धाच्या म्हणजे बुद्ध जरी, म्हणजे आनंद जरी उपस्थित नसला,
समजलं? तर बुद्ध प्रत्येक गोष्ट आनंदा मी या ठिकाणी इथं इथं गेलतो रे, या ठिकाणी मी असं असं समजावून सांगितलं रे, समजलं का? बाबासाहेबांचे जेवढे ग्रंथ आहे ना, तुम्ही म्हणून बाबासाहेबांना श्रीलंकेला गेले तिथं कोण लिहून ठेवलं? तर बाबासाहेबांनी स्वतः ते लिखाण लिहून ठेवलेलं आहे. समजलं का तुम्हाला? म्हणून ते तुम्हाला ऐकायला भेटते. तर आनंदाला प्रत्येक गोष्ट येऊन बुद्ध सांगत होते. मी आज या ठिकाणी हे प्रवचन केलं, हे सुत्त सांगितलं, ते सांगितलं, हा उपदेश दिला, तो उपदेश दिला, तो माणूस तो होता, तो राजा होता, अशा पद्धतीने ते बुद्ध सांगायचं. म्हणून आपल्याकडे हे ज्ञान सुरक्षित राहिलं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कोण होता? आनंद होता. तर 80 अग्रश्रावकामध्ये आनंद हा प्रमुख होता. तुम्हाला माहित असेल, आनंदाला एकदा माहित आहे का, कौशांबीचा राजा उदयन, मी 5 मिनिटं बोलतो थांबतो. उदयन, कौशांबीचा राजा होता उदयन राजा. त्याच्या 3 पत्न्या होत्या. सामावतीच्या सुत्तामध्ये आहे, मागंदी या सुत्तामध्ये काय दिलं होतं, ते कौशांबीच्या उदयन राजाकडे गेले होते, वत्स जनपदातल्या. तर गेल्याच्या नंतर माहित आहे का, बुद्ध त्या ठिकाणी प्रवचनाला गेले होते सामावतीच्या घरी, उदयन राजाच्या घरी. तर उदयन राजांनी आनंदाला प्रश्न विचारले होते. आनंदा म्हणे, भिक्खू संघाला एवढी सारी चिवरा आम्ही दान करतो, तर त्या चिवराचं तुम्ही करता का? तर बुद्धानं आनंदालाच उत्तर द्यायला सांगितलं होतं. आनंदाने किती मस्त समजून सांगितलं होतं उदयन राजाला, म्हणजे तुम्हाला जे आम्ही एवढे चिवर दान करतो, तुम्ही एवढ्या चिवराचं करता काय? तर आनंदाने पहिलं उत्तर दिलं होतं, आमच्याकडे जे चिवर राहते एक्स्ट्रा, ते आम्ही गरजू भिक्षूला, म्हाताऱ्या भिक्षूला आम्ही दान करत असतो, जो फिरत नाही तो. दुसरी गोष्ट, तुमचे चिवर मग आणखी तुम्ही काय करता? तुमचे चिवर जर फाटले तर तुम्ही काय करता? तर त्या चिवराचे आम्ही टावेल करून, समजलं तुम्हाला, टावेल करून त्याचं आम्ही ते करतो. मग ते टावेल फाटले तर मग काय करता? त्याच्या गोधड्या वाकडी करून आम्ही शिवतो. मग ते केलं तर मग तुम्ही काय करता? त्याचं मग आम्ही पायपुसणी तयार करतो. मग तेही फाटल्या पायपुसण्या त्या चिवराच्या बनवल्या, मग त्याचं तुम्ही काय करता? तर त्याच्या आम्ही दिवे लावण्यासाठी वाती करतो. त्या काळात काय मेणबत्त्या नव्हत्या आणि चिखलाच्या कुट्या बांधत होते त्या काळामध्ये. तुम्ही पाहिलं कंचे, कपशा वगैरे पकड धरण्यासाठी चिवराचा ते लगदा, ते चिंध्या वगैरे त्या चिखलात टाकून ते कुट्या असे थापत होते. समजलं का तुम्हाला? ते एवढा आम्ही उपयोग करतो. उदयन राजा एवढा खुश झाला का आनंदाने पुन्हा 500 चिवर दिले. समजलं? ती कहाणी चोमणी हलकशा सांगितली. सामावती सुत्ता आणि मागंदी सुत्तामध्ये आहे. आनंद इतका पारंगत होता. दुसरी गोष्ट, जेव्हा नालागिरी नावाचा हत्ती सोडला होता, कोण? अजातशत्रूनं देवदत्ताच्या सांगण्यावरून राजगृहामध्ये, तर बुद्धाच्या फक्त सोडला असा नालागिरी हत्ती आला, असा आला नालागिरी. तर आनंद माहित आहे का, असा पुढे आला. बुद्धा म्हणे तुम्ही हा माग आणि मी होतो पुढं. समजलं का? म्हणजे बुद्धाची किती काळजी घेत होता कोण? आनंद. हा तुम्ही म्हणते मांग, आनंद म्हणजे थांब थांब थांब. बुद्ध काय, थांब, तो हत्ती वगैरे मला काहीच करणार नाही. तर म्हणजे बुद्धाची किती काळजी घेता हे आपल्याला दिसतं. आणि एक वेळा बुद्धाची आई महाप्रजापती गौतमी कपिलवस्तूच्या निगृधारामामध्ये कठीण चिवर घेऊन आली. तर बुद्ध ते घेत नव्हते, संघाला दान करता आनंदानं तिथं मध्यस्थी केलेली होती. ही घटना अत्यंत महत्वाची आहे. तर तथागत भगवान बुद्धांची 25 वर्ष सेवा केली. भिक्खुनी संघाच्या मागे मध्यस्थी करण्याचं काम आनंदाने केलेलं आहे. तर मी आनंदाची ती गोष्ट सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. आनंदाचं परिनिर्वाण कुठं झालं? मग वैशालीला झालं. आणि वैशालीला गंडकी नदीच्या पात्रामध्ये त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. अर्धांगवायू त्या ठिकाणी, अर्धांग स्तूप त्या ठिकाणी बांधण्यात आला. आणि लक्षात घ्या, आनंदाला शेवटपर्यंत अर्हत पदाला तो गेला नाही. लक्षात घ्या, बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर तो महाकाश्यपाने त्याला अट दिली आणि तो पहिल्या धम्मसंगीतीमध्ये सामील झाला होता. तर आनंदाची ती मी कहाणी या ठिकाणी संपवत असताना, आनंदाचं तुम्ही कधी श्रावस्तीला गेल्याच्या नंतर बुद्धगयेचं जे झाड आहे का नाही, बुद्धगयेचं झाड बोधिवृक्षाचं, ते बोधिवृक्षाचं झाड श्रावस्तीच्या जेतवनामध्ये आनंदाने लावलेलं ते झाड, तुम्हाला कधी गेले तुम्ही श्रावस्तीला जा जेतवनात, ते आनंदाने लावलेलं बोधगयेचं बोधिवृक्ष, त्याला आनंद बोधिवृक्ष म्हणून ओळखल्या जातं. दुसरी गोष्ट, आनंद हा शब्द एवढा भारतामध्ये प्रचलित आहे, आनंद एवढा प्रचलित आहे की वाराणसीला जो युआन शांग आला होता 7व्या शतकात, चीनी प्रवासी, आज जे विश्वनाथाचं मंदिर वाद चालू आहे का नाही, काशी बनारसच्या ज्ञानव्यापी म्हणतात, तर ते आनंद वन नावाचं महाविहार होतं. त्याच्यावर आता ते ज्ञानव्यापी मस्जिद किंवा ते विश्वनाथ मंदिर बांधलेलं. हा स्वतः स्तूप युआन शांगनं बघितला होता. आनंद वन नावाचं महाविहार वाराणसीला गंगा नदीच्या काठावर होतं, ते युआन शांगनं बघितलं होतं. आणि नंतर आनंद हा शब्द इतका फेमस आहे की रामजी बाबा आंबेडकरांनी सुद्धा आपल्या एका मुलाचं नाव आनंद ठेवलं. बाबासाहेबांनी आपल्या एका भवनाचं नाव आनंद भवन, बुद्ध भवन, आंबेडकर भवन हे तुम्ही नाव ऐकलं असेल. आनंद कौशल्याने ते नाव धारण केलं. आनंद शब्द एवढा फेमस होता, एवढा फेमस होता. इकडे बाबा आमटेनं
आनंदवन बांधलं, इकडे शिर्डीला आनंद सागर बांधलं, काही आनंद कुठे, हे अशा पद्धतीनं आनंद शब्द, ते सिनेमा आनंद मिलिंद, आनंद बक्षी, सगळं आनंद शब्द एवढा फेमस आहे. आणि आनंद हे मात्र एका भिक्खूचं, उपस्थायकाचं 84,000 गाथा पाठ करणाऱ्या एका याचं नाव होतं. तर जाता जाता पण मला हेच म्हणायचं आहे, जसं बुद्धाची सेवा 25 वर्ष आनंदाने केली, तशीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्वाचे सुद्धा एक आनंद होते. समजलं? बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ आणि इतरही ग्रंथ टायपिंग केले. आज जेव्हा आपल्याला बुद्ध आणि धम्म पाहायला मिळते, ते टायपिंग करणारा माणूस कोण होता? नानकचंद रत्तू. जसा बुद्धाच्या सोबत आनंद होता, तसा बोधिसत्व बाबासाहेबांच्या सोबत नानकचंद रत्तू, त्यांनी आनंदाचीच भूमिका केलेली आहे. समजलं? बुद्धाने आपली घोषणा कुठं केली? 3 महिन्याच्या नंतर परिनिर्वाणाला जाणार आहोत वैशालीला. आणि बाबासाहेबांनी एक घोषणा केली, पूर्ण भारतामध्ये ते घटना गाजली होती. कोणती? येवल्याला घोषणा केली होती. कोणती? जशी बुद्धाने केली का वैशालीला घोषणा, तर बाबासाहेबांनी एक घोषणा केली होती वैशाली येवल्याला 35 ला. कोणती? मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही. समजलं का? तर आनंदासारखेच सेवा करणारे कोण होते? नानकचंद. तुम्ही जुना फोटो पहा, जेव्हा दीक्षाभूमीच्या स्टेजवर चढतात तर खांद्यावर हात टाकून फोटो आहे नानकचंद रत्तूचा. शेवटपर्यंत आनंदांनी, म्हणजे नानकचंद रत्तूंनी टायपिंग केलं अनेक ग्रंथाचं, बाबासाहेबांच्या तब्येतीची काळजी घेतली. आनंदासारखेच ते सावलीप्रमाणे नानकचंद रत्तू राहायचे. म्हणजे बुद्धाने सांगितलं होतं, शेवट जाता जाता कोणतं सांगितलं होतं? हे चुंदा आनंदा चुंदाला लोक दोष देतील. तर नानकचंद रत्तूने सांगितलं, बाबासाहेबांनी नानकचंद रत्तूला सांगितलं, काय सांगितलं होतं? हे नानकचंद, माझ्या लोकांना जाऊन सांग की मी माझा हा रथ मोठ्या परिश्रमानं इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. त्याला पुढे नेता येत असेल तर पुढे घेऊन चला, नाही नेता येत असेल तर तिथच्या तिथंच ठेवा, पण त्याला मागे आणण्याचा प्रयत्न करू नका. पहा, बुद्ध बोधिसत्व आहे की नाही. तर बाबासाहेबांनी मग ते 21 वर्षाच्या नंतर एक योगायोग या ठिकाणी दिसते. बुद्धाचं पहिलं प्रवचन सारनाथला झालं आषाढी पौर्णिमेला, आणि बाबासाहेबांचं शेवटचं भाषण सारनाथलाच झालेलं आहे. आनंदाने मग ती संगाठी वगैरे त्या कुशीनगरला टाकली आणि त्या ठिकाणी मग आनंदाने ते तथागत भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाला गेले 3ऱ्या प्रहरी वैशाख पौर्णिमेला. तर आज 1 फेब्रुवारीच्या निमित्तानं, माघ पौर्णिमेच्या ह्या निमित्तानं बुद्धाची महापरिनिर्वाण घोषणा दिवस, आनंदाचं महापरिनिर्वाण, महाप्रजापती गौतमी जन्म आणि परिनिर्वाण, आणि दुसरी गोष्ट तथागत बुद्धाने आपलं भिक्षापात्र वैशालीला दान केलं. आणि आज संत रविदासाची जयंती सुद्धा आहे. चाम के हम है, चाम के तुम है, चाम का सारा संसार. चमडीचाच तर सारा संसार आहे ना. थोता मंदिर भोग बिलासा, थोता आन देव की आसा, मनबच सिमरन कहे रविदासा. म्हणजे भक्ती भरम है सो जाना. कबीराचा जन्म आणि संत रविदासाचा जन्म सारनाथ वाराणसीला झाला. दोघांची हत्या ब्राह्मणवाद्यांनीच केलेली आहे. चामार हा शब्द बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ संत रविदासाला समर्पित केलेला आहे. आणि संत रविदासांवर बुद्ध धम्माचा प्रभाव होता. आपण चामर म्हणतो का नाही? चामर हा शब्द पाली आहे. तुम्ही नरसिंह गाथा जर वाचली तर त्याच्यामध्ये माहित पडतं, चामर छत्त विभूषित पादो एसही तुह्य पिता नरसिंह. नरसिंह गाथामध्ये तुम्हाला माहित पडेल संत रविदास हे उत्कृष्ट त्यांनी दोहे लिहिले. त्यांनी ब्राह्मणवादावर प्रहार केला. संत मीराबाईचे ते कोण होते? संत मीराबाईचे ते गुरु होते. संत मीराबाई काल्पनिक नव्हती, त्यांचे गुरु ग्रंथ साहेबामध्ये काही दोहे आहे. आणि तसेच संत रविदास आहे आणि संत घाशीदास यांनी सुद्धा बौद्ध धर्माच्या म्हणजे ब्राह्मणी धर्मावर प्रहार केलेला आहे. तर या ठिकाणी या माघ पौर्णिमेच्या निमित्तानं आज मी तुम्हाला मंगल कामना करतो. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र कलेकलेनं पूर्ण होतो, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्वात जावो अशी मी मंगल कामना करतो. या ठिकाणी थांबतो, आशीर्वचन देतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.